चला तर मग मैत्रिणींनो, सकाळी नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं आणि ते पण काहीतरी चमचमीत खायचं असेल तर इन्स्टंट ढोकळा इडली तुम्ही बनवू शकता. त्यासाठी 1 वाटीभर इथे रवा घेतलेला आहे, तेवढंच वाटीभर दही घेतलेलं आहे, 1.5 चमचे ते बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे, थोडं लाल तिखट, हळद टाकायची आहे, थोडं चवीपुरतं मीठ टाकून हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. हळद असल्यामुळे त्याला 2 ते 3 मिनिटं तुम्ही कंटिन्युअसली मिक्स करत राहा. तडक्या पॅनमध्ये मोहरीची फोडणी देऊन हे तडका आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये ओतून याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत पाणी स्टीम करायला ठेवायचे. इडली पात्राला तेल लावून घ्यायचं. नंतर तयार केलेलं आपण बॅटरमध्ये इनोचं पाऊच ओतून घ्यायचे. वरून 2 चमचे पाणी टाकून बॅटर छान खोळून घ्यायचे. नंतर इडली पात्रामध्ये बॅटर टाकून त्याला 20 मिनिटं इडली स्टीम करून पूर्णपणे थंड करून मस्त अशी गरमागरम ही ढोकळा इन्स्टंट इडली तयार होते. खायला सुद्धा खूप टेस्टी लागते, खूप स्पंची बनते. वरून परत मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देऊन कोथिंबीर टाकून पाहिजे त्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा. करून बघा. आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.